बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल कशा प्रकारे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, जे स्वतः दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि इंडिया आघाडीतला अतिशय महत्त्वाचा पक्ष आम आदमी पक्षाचे ते अध्यक्ष देखील आहेत। आता नेमकं घडलं काय पहा। ईडीकडनं ज्यावेळेस अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर काय आरोप ठेवण्यात आले होते? उत्पादन शुल्कातल्या त्याच्या पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे बदल केले गेले, ज्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला मोठा फटका पडला। याचा सारा ठपका अरविंद केजरीवालांवर ठेवण्यात, मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय। डिटेलमध्ये गेलं तर भरपूर विस्तृतमध्ये ही केस फार वेगळी आहे। त्या उत्पादन शुल्क विभागाला जो काही नुकसान झालं याचा ठपका अरविंद केजरीवालांवर ठेवण्यात आला आणि अरविंद केजरीवालांची अटक घडवून आणण्यात आली। ठीक आहे, आता ह्यांचा आरोप काय आहे माहिती आहे का? सीबीआयचा असेल, ईडीचा असेल, आरोप असा आहे की उत्पादन शुल्क विभागाच्या त्या पॉलिसीजमध्ये बदल केल्यामुळे, विशेषतः मद्य विक्रीचा याला संदर्भ आहे, इतरांविषयी मी बोलत नाही, मद्य विक्रीविषयी विशेषतः दारू विक्रीच्या तिची प्रमाणपत्र असतात, त्याचे लायसन्सेस असतात, ते कुणाला द्यावे, जुने नियम काय होते, नवीन नियम काय होते, त्यांनी नवीन जे काही नियम केले त्या नियमांमुळे राज्य शासनाचं म्हणजे दिल्ली सरकारचं असेल, उत्पादन शुल्क विभागाचं असेल, एक नुकसान होणार होतं, अशा प्रकारचा एक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला। अरविंद केजरीवाल यांनी नेमकं केलं काय असा यांचा जो आरोप आहे की दक्षिणेतल्या काही विशेष उद्योजकांना किंवा दक्षिणेतल्या काही विशेष कंपन्यांना, दक्षिण म्हणजे दक्षिण भारतातल्या म्हणतोय मी, हे लायसन्सेस देण्यात आले, त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांचा विशेष फायदा झाला। विक्री होणार होती दिल्लीमध्ये, उत्पादन शुल्कामध्ये नुकसान झालं दिल्ली सरकारचं, पण फायदा झाला दक्षिणेतल्या राज्यांच्या काही उद्योजकांचा। आणि ह्या सगळ्यातून आम आदमी पक्षाला नेमकं काय मिळणार होतं माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, या सगळ्या कहाणीचा सारांश असा आहे की आम आदमी पक्षाला चक्क 100 कोटी रुपये मिळणार होते। या सगळ्या मनी लॉन्ड्रिंगमधनं, या सगळ्या अफरातफरीमधनं आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपये मिळणार होते ह्या सगळ्या उद्योजकांकडनं। त्यामुळे आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांना एवढा मोठा आरोप झाल्यामुळे अटक करण्यात आली। ठीक आहे, 100 कोटीची रक्कम आहे, रक्कम लहान नाहीये। आणि हे सगळं करतंय कोण? ईडी। ईडी किती बदनाम आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, सीबीआय किती बदनाम आहे सध्याच्या काळामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे। सध्या चाललंय काय माहिती आहे का? ते आवाज दाबण्यासाठी दुसरं एखादं प्रकरण तयार करण्यात येतं। सध्या इलेक्टोरल बॉन्ड हा एक इतका घवघवीत विषय, सध्या महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही, सगळ्या जगामध्ये जे भारतीय आहेत सगळ्यांच्या तोंडावर इलेक्टोरल बॉन्ड हा एकच विषय आहे, गरम विषय आहे। ह्या विषयानंतर याचं ध्यान कुठेतरी भरकटं व्हायचं, इथून कुठेतरी तुमचं ध्यान भरकटवून दुसऱ्या विषयावर न्यायचं, यासाठी हे नवीन प्रकरण काढण्यात आलं। एवढे महिने अरविंद केजरीवालांना समन्स बजावण्यात येत होते, पण अटक कधीही करण्यात येत नव्हती, पण अटक नेमकी काल परवामध्ये झाली। आता लक्षात घ्या, माझा विषय खऱ्या अर्थाने पुढे आहे। अरविंद केजरीवालांना अटक झाली, ते आता कदाचित जेलमध्ये आहेत, 100 कोटी त्यांना मिळणार होते। मग हे सगळं प्रकरण इतकं जर मोठं असेल, 16,000 कोटींचे बॉन्ड्स, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाची ती संशयास्पद भूमिका, जवळपास 6,500-7 हजार कोटींचे बॉन्ड्स एकट्या भारतीय जनता पक्षाच्या खात्यावर वर्ग देणाऱ्या कंपन्या, लोकांचे जे प्रश्न होते पाकिस्तानी कंपन्यांविषयीचे, किंवा काही कंपन्या तर अशा होत्या ज्यांच्यावर ईडीचे धाडसत्र पडले होते। जसा इकडे फंड झाला, म्हणजे फंड ह्यांच्या खात्यांमध्ये आला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या संदर्भातच्या स्वरूपात, तसे त्यांचे ईडीचे नोटिसेस वगैरे सगळं काही रद्द झालं। बऱ्याचशा कंपन्या आहेत, मी काय त्यांच्या नावं घेऊन त्यांना पुन्हा मोठं करू इच्छित नाही, पण हा जो प्रकार आहे, मग नेमका हा काय होता? जर 100 कोटी आणि इकडे 6,500-7 हजार कोटी, ह्याच्या कंपॅरिझनमध्ये जे काल परवामध्येच माननीय सुप्रीम कोर्टाने ईडी सीबीआयला देखील फटकारलं की खरंच जर हे जे नेते आहेत ज्यांच्यावर तुम्ही धाडसत्र टाकतायत, ते ज्यावेळेस इकडे येतात, तुमची धाडसत्र किंवा तुमचे आरोप किंवा तुमच्या दाखल झालेल्या केसेस ह्या सगळ्या विड्रॉल का होतात किंवा त्यांच्यावर पुढचा कुठलाही फॉलोअप का होत नाही? सिंपलचा आरोप केला, एकदम सोपा आरोप केला, आणि हा आरोप करणारं माननीय सुप्रीम कोर्टच होतं। आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, अण्णा हजारे। तसं पाहायला गेलं तर अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारांचे सहकारी होते, ज्यावेळेस रामलीला मैदानावर 2011-12 रोजी ज्यावेळेस आंदोलन अण्णांकडनं छेडण्यात आलं होतं, एक उपोषण करण्यात आलं होतं जनपालच्या, त्या लोकपालसाठी। आता तेच
अरविंद केजरीवाल ज्यावेळेस ईडीतर्फे जेलमध्ये टाकण्यात आले, अण्णा हजारेंना प्रश्न विचारण्यात आला. मुळात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अण्णा हजारे आहेत बरं का. बऱ्याच जणांना विसर पडला असेल अण्णा हजारे नेमकं काय प्रकरण आहे. कारण मधल्या 7-8 वर्षात 10 वर्षात जोपर्यंत, कारण अण्णा हजारे ही अशी व्यक्ती आहे, हिने UPA सरकार उलथवण्यासाठी एक प्रण हाती घेतला होता. ज्यावेळेस अण्णा हजारे उठले, त्यांनी जे वातावरण तयार केलं उभ्या देशामध्ये, अशा प्रकारचं वातावरण झालं की काँग्रेस भ्रष्टाचारी. बरोबर, काँग्रेसचा भ्रष्टाचार इतका 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 त्यांनी करून ठेवला की काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने ते केलं. त्यानंतर त्यांनी 5 वर्ष नरेंद्र मोदींना सत्तेमध्ये आणून ठेवलं. होय, मी हे जबाबदारीने सांगतो. अण्णांच्याच आंदोलनामुळे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष सरकारामध्ये आला आणि काँग्रेस सत्तेच्या बाहेर गेला. आज तो भारतीय जनता पक्ष उरावर बसलाय, देशाच्या असा फणा काढून बसलेला आहे. तो काही हटायचं नाव घेत नाहीये. यानं त्या प्रकारे गैरमार्गांनी का होईना, पण हा भारतीय जनता पक्ष देशाच्या मढ्यावरून उतरायचं नाव घेत नाहीये. आता हे अण्णा हजारे गेली 10 वर्ष चिडीचूप होते. बघा बरं, मला काय सुचवायचंय. आज जशा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि कुठेतरी असं वातावरण तयार होऊ लागले की UPAचं, म्हणजे देशातली सध्याची इंडिया आघाडीचं सरकार देशात पुन्हा बसू शकतं की काय. महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील, अशी परिस्थिती ज्यावेळेस पुन्हा जोर धरू लागली, अण्णा जागे झाले. ही व्यक्ती आहे की नाही, हयात आहे की नाही, ह्याचा देखील आपल्याला एक विसर पडला होता. आता जेव्हा अण्णा जागे झाले, अनेक जणांनी असं प्रश्नचिन्ह तयार केलं की हा कुंभकर्ण होता कुठे. म्हणजे इतकी महिने आपण ह्याला जागा करायचा प्रयत्न केला, देशात महाराष्ट्रात इतक्या घडामोडी घडल्या गेल्या 2 वर्षामध्ये, पण ह्या कुंभकर्णाने एक शब्द काढला नाही याच्यावर. आता हे अण्णा हजारे काय म्हणले माहितीये का, आज जागे झाले आणि अण्णांनी आपल्या भाषा शैलीत काय सांगितलं, अरविंद केजरीवालांनी त्या दारूच्या बाबतीत जे केलेलं आहे त्यात जर ते दोषी असले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. बरं, झालीच पाहिजे शिक्षा, आमचंही काही दुमत नाही. 100 कोटींचा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा केलेला आहे, तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच अण्णा हजारेने एकाही शब्दाने 8,500 कोटींचा तो इलेक्टोरल बॉन्ड्सचा एकही शब्द आपल्या तोंडून काढला नाही. ते तर सोडूनच द्या, महाराष्ट्रामध्ये जे काही झांगडगुत्ता करून ठेवलं त्याच्याबद्दलही एकही शब्द काढला नाही अण्णा हजारेने. आता अण्णा हजारे बरोबर सरकार पाडण्यासाठी पुन्हा, म्हणजे जे काही सत्ता पुन्हा काँग्रेसकडे जाऊ शकते देश पातळीला म्हणतोय मी, आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना किंवा आपली महाविकास आघाडी आहे यांच्याकडे पुन्हा जर येऊ शकते, अशा प्रकारचं वातावरण तयार होत असताना अण्णाला पुन्हा उभा करण्यात आला. तुम्हाला नाही वाटत का अशा प्रकारच्या ह्या गोष्टी? अगदी ह्याच वेळेत अण्णा कसा काय उठतो? एवढी वर्ष झाली अण्णा हजारे अज्ञातवासात गेले होते, मग आत्ताच कसे काय उठले, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि अण्णांनी ज्यावेळेस मीडियाने त्यांना प्रश्न विचारला, मी तो लिहून घेतलाय की काय वाटतं तुम्हाला, दारूविषयी भरपूर काही बोलले. बरं अण्णा, मला एक सांगा, महाराष्ट्रात नेमकं काय आहे? तुम्ही आत्ताही महाराष्ट्रातही पाहिलं तर दारू विक्री असेल किंवा हॉटेल व्यवसाय असेल, ज्याला हॉस्पिटॅलिटी आपण म्हणू शकतो, किंवा विशेषतः हॉटेल व्यवसाय असतील, लॉजिंग बोर्डिंग असेल, दारू विक्री असेल, मोठमोठ्या शहरांचं मी तुम्हाला सध्या तरी सांगतो, ग्रामीणचं तितकं मी नाही सांगू शकणार, पण मोठमोठ्या शहरांचं सांगतो, महाराष्ट्रातल्या 14 ते 15 मोठ्या शहरांचं आणि जवळपास 22 लहान शहरांचं सांगतो, दुय्यम शहरांचं सांगतो. 99.99% हा व्यवसाय दाक्षिणात्य लोकांकडेच आहे. शेट्टी मंडळी, विशेषतः मी सांगेन शेट्टी दाक्षिणात्य लोकांकडेच आहे. तुम्ही लिहा, जर तुम्हाला माझा हे शब्द पटत असतील नसतील तर तुम्ही लिहा, हॉटेल व्यवसायांमध्ये आणि दारू विक्रीमध्ये विशेषतः तुम्हाला दाक्षिणात्य मालक मिळतील तुम्हाला, विशेषतः शेट्टी मंडळी. बरं, हे फक्त महाराष्ट्रातच नाही आहे बरं का, हे उभ्या हिंदुस्थानात असंच आहे. यानं त्या प्रकारे सगळ्या राज्यांमध्ये ह्या 2 व्यवसायांमध्ये दाक्षिणात्य लोक तुम्हाला मिळतील. मग महाराष्ट्रात हा प्रकार नाही आहे का? तर महाराष्ट्रातल्या दारू विक्रीबद्दल अण्णांनी एकही चकार शब्द काढला नाही. पण अण्णा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी होती, तुमच्या त्या एका आंदोलनामुळे काँग्रेस जी बाहेर गेली ती अजूनही जागेवर येत नाहीये, आणि हा भारतीय जनता पक्ष आम्हाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीये. भारतीय जनता पक्षाचा दलाल बनू शकता, तुम्ही एजंट राहू शकता, पण इतक्या खालच्या पातळीला गेल्यानंतर देखील अण्णा तुमच्याकडे का कुणास ठाऊक त्या काळामध्ये 11-12 साली लोक प्रति महात्मा गांधी म्हणून पाहायला लागले होते. चुकत असेल तर सांगावं मला. तीच सफेद टोपी, फक्त अंगावरची कपडे पूर्ण होती. महात्मा गांधींच्या अंगावर धोतर होतं, धोतर तुम्ही घालत होतात, फक्त तुमच्या अंगावर तो सदरा असायचा. पण तुमच्याकडे प्रति महात्मा गांधी म्हणून पाहिलं जात होतं. आज तुमच्याकडून ह्या अशा प्रकारची स्टेटमेंट येऊ लागली. ठीक आहे, केजरीवाल तुमच्यामध्ये काही वाद असू शकतो, कदाचित तुमचं
एका वेळचं आंदोलन होतं, तुम्ही कुठेतरी गायब झालात आणि केजरीवालांकडे 2-2, 3-3 राज्यांची सरकार आली होती. अगदी गोव्यात देखील केजरीवालांचं सरकार बनू शकलं असतं, इथपर्यंत परिस्थिती आली होती. तुमचा काही वाद असू शकतो, पण वाद आपल्या जागेवर आणि तत्व आपल्या जागेवर. अण्णा, तुम्ही आजही भारतीय जनता पक्षाला एकही प्रश्न विचारत नाही, जे प्रश्न तुम्ही काँग्रेसच्या काळामध्ये, काँग्रेस ज्यावेळेस सरकारामध्ये होतं त्यावेळेस तुम्ही काँग्रेसला विचारत होतात. आणि काँग्रेस उलथवून टाकण्यामध्ये तुमचा एक फार मोठा हात होता. अण्णा, तुमच्या ह्या एका आंदोलनामुळे आमच्या मानगुटीवर हा भारतीय जनता पक्ष येऊन बसला, हेही तितकंच सत्य. ठीक आहे, पाहूयात. अरविंद केजरीवालांना अशा वेळेस अटक करून, मी कालही तो एक डायलॉग सांगितला होता, खिशामधलं आठाण्याचं पडलेलं नाणं उचलण्याच्या नादामध्ये दुसऱ्या खिशातली 2-3 रुपयांची नाणी पडली, किंवा खाली चिखलात पडलेलं एखादं नाणं उचलायच्या नादामध्ये खिशातली तुमच्या नाणी खाली पडून गेली, हे तुम्हाला कळलं देखील नाही. त्या अरविंद केजरीवालांना बदनाम करण्याच्या नादामध्ये तुमची स्वतःची देशभर काय बदनामी झाली. कारण देशभरातली जनता जाणते, हुशार आहे, सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. जनता जाणते की निवडणुकांच्या तोंडावर अरविंद केजरीवालांना जी अटक होते, त्यांच्यावर कारवाई होते. खरंच हे अरविंद केजरीवाल जर तुमच्या एनडीएचा घटक असते तर अरविंद केजरीवालांवर ही कारवाई झाली असती का, हा एक साधा प्रश्न आहे. असं काहीच घडलं नसतं. मग कोर्टाचीही भाषा तीच आहे, जनतेच्याही मनात तेच प्रश्न आहेत. जर अरविंद केजरीवाल आज इंडिया आघाडीचा घटक नसते, तुमच्या बाजूने असते, तर त्यांच्यावर ही कारवाई झाली असती का, तर ती नसती झाली. याचाच अर्थ असा की तुम्ही सूडबुद्धीने कारवाई करता. या संस्थांना तुम्ही आपली, ते शब्द मला घाणेरडे वापरायचे नाहीत, पण त्या संस्थांना तुम्ही आपल्या हाताखालचे नोकर असल्यासारखं जे वागवता, ईडी आणि सीबीआयला विशेषतः, हे उभा देश पाहतोय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण अण्णा हजारेंसारख्या या व्यक्तीला का कुणास ठाऊक, जे की काळी आपण जे मानत होतो, या एका व्यक्तीमुळे या भारतीय जनता पक्षाला आता पुन्हा मदतच होते की काय, असा एक प्रश्न पडू लागलाय. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जे चाललंय ते पहा आणि त्याच्यावर व्यक्त व्हा आणि आपलं अमूल्य मत योग्य ठिकाणी द्या. मी म्हणणार नाही याच्या बाजूने त्याच्या बाजूने, आपलं योग्य ठिकाणी आपलं ते अमूल्य मत द्या. सत्याच्या बाजूने द्या. जे अन्यायाच्या विरोधात उभे राहतात त्यांच्या बाजूने द्या. इतकंच सांगेन. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेईल. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.